चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो इंग्लिश बेसिक लेक्चर हा मतलब मला वाटते की 12 नंबरचा हा लेक्चर असणार आहे। हा शेवटचा टप्पा आहे, बेसिकचा हा शेवटचा टप्पा आहे। उद्यापासूनचे जे लेक्चर आहे ते ॲडव्हान्स लेवलचे आपण म्हणू शकतो किंवा ॲडव्हान्स लेवलचं ग्रामर तिथे चालू होणार आहे। टेन्स हा टॉपिक तिथे चालू होणार आहे। पण टेन्स टॉपिक चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट अजून सांगू देणार, जो कोणी व्ह्यूअर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना असं वाटू शकते की बेसिकचे लेक्चर आहे, मग इथे जर बघितलं तर एवढे महत्त्वाचे नसणार। पण मित्रांनो समजून घ्या, जो ॲडव्हान्स ग्रामर आहे हा बेसिक ग्रामरवरती तिथे डिपेंड आहे। जर तुम्हाला ॲडव्हान्स ग्रामर शिकायचं असेल तर बेसिकचे सगळे लेक्चर तुम्हाला पाहावंच लागणार, त्याच्याशिवाय तुम्हाला ॲडव्हान्स ग्रामर शिकताच येणार नाही। मग तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला थोडंफार इंग्लिश येते, तरी पण मी म्हणतो की ते एकदा सगळे व्हिडिओ म्हणजे पहिल्यापासून तर ते 12 नंबरचे जे व्हिडिओ आहे की नाही, लेक्चर नंबर 1, 2 आपण म्हणू शकतो काय 12 नंबरचे सगळे तुम्ही व्हिडिओ तिथे बघून घ्या बेसिकचे, आणि त्याच्यानंतरच ॲडव्हान्स लेवलचा तो व्हिडिओला बघायला सुरुवात करा। आता हा जो इनिशिएटिव्ह आहे हा नायक 1.0 हा आपला पहिला इनिशिएटिव्ह होता की आपण इथं इंग्लिशचे जे लेक्चर आहे जे फ्रीमध्ये तुम्हाला तिथं उपलब्ध करून देत आहे नायक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती। मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल नायक अकॅडमी 1.0 हे इंग्लिशसाठी आहे, जे मोफत तिथं मी इंग्लिशचे रेकॉर्डेड व्हिडिओ टाकत आहे, जे रोज संध्याकाळी 6 वाजता तिथं जर बघितलं ना तर आपल्या त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसणार आहे। रोज संध्याकाळी 6 वाजता ते तुम्हाला रोज तिथं काय करायचं आहे बघायचं आहे। त्याच्यावरची जे समजा टेलिग्राम चॅनलवरती जे नोट्स मी शेअर केलेली आहे ती तुम्ही पहिले प्रिंट करा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही फिल इन द ब्लँक असेल किंवा तुम्हाला काही त्याच्यामध्ये म्हणजे लिहायला लावतो मी, त्याच्यानंतरच तुम्ही काय करा तो व्हिडिओ बघा। आणि त्यामध्ये जर बघितलं तर नायक 1.0 या इनिशिएटिव्हमध्ये जर बघितलं तर आपण इंग्लिशचे ग्रामरचे व्हिडिओ तिथं जे शेअर करत आहे, जे पोस्ट करत आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे। कारण की आगामी जे समोर म्हणू शकतो परीक्षा आहे, जसं कंबाईन बी कंबाईन सी यांच्या मेन्स आहे, राज्यसेवाची पण मेन्स आहे। त्याच्यानंतर जर बघितलं सरळ सेवाची तुम्ही कोणतीही तयारी करत असाल, म्हणजे आता जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की समाज कल्याण विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, महिला बालकल्याण विभाग असेल, तर हे जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की समोर एक्झाम आपल्याला येऊन ठेवलेले आहे। तर त्याची जर तयारी जर करायची असेल तर हे लेक्चर तुमच्यासाठी खूप युजफुल तिथं ठरणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। आपला जो लेक्चर आहे हा लेक्चर आपण इथपर्यंत आलेलो आहे, म्हणजे यूज WH वर्ड्स, म्हणजे इथं जर बघितलं तर WH वर्ड्सचा वापर कसा करावा समजून घ्या मित्रांनो। जेव्हा आपण समजून घेतो की WH वर्डचा जेव्हा आपण वापर करत असतो, यूज करत असतो, तर याच्यामध्ये काय लक्षात येते, तर आपल्याला असं लक्षात येते की व्हेननी जेव्हा मी क्वेश्चन करणार तर मला काय मिळणार आहे, तर मला मिळणार टाईम। काय मिळणार आहे, टाईम। त्याच्यानंतर समजून घ्या व्हेअरनी क्वेश्चन केल्याच्या नंतर व्हेअर म्हणजे कोठे, म्हणजेच काय मिळणार आपल्याला प्लेस, वाय म्हणजे रिझन का। त्याच्यानंतर बघा हाऊनी क्वेश्चन केल्याच्या नंतर मला इथं मॅनर मिळणार किंवा प्रोसीज, बरोबर आहे प्रोसिजर। त्याच्यानंतर बघा हुनी क्वेश्चन केल्याच्या नंतर आपल्याला मिळणार आहे सब्जेक्ट, त्याच्यामध्ये जर बघितलं तर तो पर्सन असेल, नॉन पर्सन असेल का, नाही व्यक्ती मिळणार आहे। हुनी क्वेश्चन केल्याच्या नंतर सब्जेक्ट पर्सन आपल्याला मिळणार आहे। ओके, त्याच्यानंतर बघा हुमनी जेव्हा मी क्वेश्चन करणार, हुमनी क्वेश्चन केल्याच्या नंतर ऑब्जेक्ट मिळणार आहे, पण त्याच्यामध्ये तो पर्सन आहे, नॉन पर्सन आहे का, नाही। परत बघा इथं व्हॉट आलेलं आहे, त्याच्या खालीच काय दिसतो आपल्याला व्हॉट म्हणजे काय, याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पण ऑब्जेक्ट मिळणार आपल्याला। होमनी क्वेश्चन केल्याच्या नंतर ऑब्जेक्ट मिळणार पण तो पर्सन असेल, पण व्हॉटनी क्वेश्चन केल्याच्या नंतर मला ऑब्जेक्टच मिळणार आहे, पण तो जे आहे समजा पर्सन नसेल तर नॉन पर्सन म्हणू शकतो आपण। त्याच्यानंतर ऑक्युपेशन पण म्हणू शकतो, व्यवसाय ज्याला आपण म्हणत असतो। त्याच्यानंतर चेक करा हुजनी क्वेश्चन केल्याच्या नंतर पोजेशन म्हणजे आपण काय म्हणणार इथं मालकी, कोणाची कार आहे, कोणाचं घर आहे आपण जेव्हा म्हणत असतो याचा अर्थ काय की जेव्हा मालकी विचारायची असेल हुजनी क्वेश्चन केल्या जाते। विच, आता बघा विचचा जो वापर आहे नॉन पर्सनसाठी केला जातो, म्हणजे नॉन पर्सन जर असेल तर तिथं विचचा वापर, पण इथं जर चेक केला सिलेक्शन चॉईस जर असेल तर दोघांसाठी वापरला जाईल। म्हणजे विच हा असा आहे की हा फक्त नॉन पर्सनसाठी येत असतो, पण तुम्हाला जर समजा सिलेक्शन किंवा चॉईस जर असेल विच इज युअर ब्रदर, बरोबर आहे की नाही, मग याच्यामध्ये काय सिलेक्शन किंवा चॉईस आहे तेव्हा दोघांसाठी वापरला जातो, म्हणजे पर्सन आणि नॉन पर्सन दोघांसाठी वापरला जाणार कोण, विच। येते तुमच्या लक्षामध्ये। मग काय शिकलो सर याच्यामध्ये, तर व्हेननी क्वेश्चन केल्याच्या नंतर व्हेन म्हणजे केव्हा, टाइम मिळणार, वेअर कोठे, प्लेस, व्हाय का, बरं आहे, रिझन, त्याच्यानंतर हाऊ कशी आपण म्हणत असतो ना म्हणजे मॅनर प्रोसिजर, त्याच्यानंतर
हू म्हणजे कोण, सब्जेक्ट पण तो कोणता असेल, पर्सन असेल. हुम म्हणजे कोणाला पर्सन आहे, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मिळणार आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण ऑब्जेक्टिव्ह केस बघितलेलं आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. तुम्ही डायरेक्ट जर हा व्हिडिओ बघत असाल तर चुकीचं आहे तुमचं, बरं. याच्या अगोदरचा लेक्चर बघा पहिले. हुम ऑब्जेक्ट मिळणार आहे. ऑब्जेक्टचे दोन टाईप आहे, तुम्हाला माहित आहे की ऑब्जेक्टचे दोन टाईप आहे, एक व्हॉटने क्वेश्चन केल्याच्या नंतर एक हुमनी क्वेश्चन केल्याच्या नंतर. हुमनी क्वेश्चन जर केलं तर मला कुठला ऑब्जेक्ट मिळत असतो, तर मला मिळणार तिथं कुठला, आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हॉटने क्वेश्चन केल्याच्या नंतर आपल्याला मिळणार डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर चेक करा हुज हे सांगते पोझिशन, मालकी. विच नॉन पर्सन, सिलेक्शन किंवा चॉईससाठी. आता बघा हाऊ मेनीने जेव्हा क्वेश्चन करतो आपण काउंटेबल नाऊनसाठी केलं जातं. हाऊ मेनी किती खुर्च्या आहे, तर आपण म्हणू शकतो की आपल्याला मोजता येते की 4 आहे, 5 आहे, 10 आहे. ओके, मग हाऊ मेनी काउंटेबल नाऊनसाठी. जेव्हा हाऊ मच म्हणतो, हाऊ मच वॉटर आहे की नाही, किती पाणी आहे, हाऊ मच वॉटर. याचा अर्थ काय झाला बेटा, हाऊ मच वॉटर जर म्हणत असाल 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी, आपल्याला असं बोलता येतं का, नाही. याचा अर्थ असं झालेला आहे की ते आपल्याला मोजता येत नाही. ज्याला मोजता येत नाही त्याला अनकाउंटेबल म्हणतात. काय म्हटलं त्याला, अनकाउंटेबल. मग जेव्हा अनकाउंटेबलला आपल्याला क्वेश्चन करायचं आहे तर तिथं कशाने क्वेश्चन केलं जाणार, हाऊ मचने. ज्याला काउंटेबलने क्वेश्चन करायचं असेल तर ते कशाने असेल, हाऊ मेनीनेस. त्याच्यानंतर बघा हाऊ फार म्हणजेच काय असेल, इथं डिस्टन्स असेल. जेव्हा डिस्टन्सला आपल्याला क्वेश्चन करायचं, आता आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, असं नाही की इथं प्रश्न नाही म्हणून. हाऊ फारने जेव्हा आपण क्वेश्चन करत असतो तर आपल्याला डिस्टन्स म्हणतो. त्याच्यानंतर चेक करा हाऊ लॉंग जेव्हा जोडल्या जाते ते स्पेसिफिक टाइम जर जेव्हा सांगायचं असेल, स्पेसिफिक एक्झॅक्ट जर टाइम सांगायचं असेल तर तिथं हाऊ लॉंगनी तिथं प्रश्न केला जातो. आता बघा व्हॉट बाय म्हणजेच काय असेल की व्हॉट बाय आपण काय समजू शकतो, कशाद्वारे, बरोबर आहे. इथं काय असेल ते कशाद्वारे. त्याच्यानंतर व्हॉट फॉर म्हणजे साठी, तर आपण परत म्हणू शकतो कशासाठी, एवढं जे कुठाने करत आहे बा कशासाठी आहे की नाही, तर मेन्स निघण्यासाठी, एक्झाम निघण्यासाठी, कशासाठी. व्हॉट इन म्हणजे आपण म्हणू शकतो कशामध्ये, व्हॉट इन. व्हॉट नंबर म्हणजेच काय होतो, कितवा नंबर आहे तुझा आहे की नाही, तर व्हॉट नंबर कितवा नंबर आहे, व्हॉट नंबर म्हणजे काय, कितवा. व्हॉट इन म्हणजे कशामध्ये, इन म्हणजे काय होतं मध्ये, मग कशामध्ये, फॉरचा साठी, हे काय रे द्वारे. मग इथं जर व्हॉट इन म्हणजे कशामध्ये, व्हॉट फॉर म्हणजे कशासाठी, व्हॉट बाय म्हणजे कशाद्वारे. मग ही जी गोष्ट घडत आहे ती कशाद्वारे घडत आहे, याचा अर्थ काय झाला, व्हॉट बाय, व्हॉट फॉर, व्हॉट इन, व्हॉट नंबर. आता परत एकदा रिपीट करा. व्हेन, टाइम, वेअर, प्लेस, वाय, रिझन, हाऊ, मॅनर, प्रोसिजर, हू, पर्सन, सब्जेक्ट, हुम, पर्सन, आणि इथं काय दिलेलं आहे, ऑब्जेक्ट. व्हॉट ऑब्जेक्ट आहे पण तो नॉन पर्सन आहे, ऑक्युपेशन पण आहे. हुज पॉझेसिव्ह केस आहे, पोझिशन आहे, मालकी आहे. विच हे सिलेक्शन किंवा चॉईससाठी दोघांसाठी येणार, पण विच हा जनरली नॉन पर्सनसाठी यूज केला जातो. हाऊ मेनी काउंटेबलसाठी, हाऊ मच अनकाउंटेबलसाठी, हाऊ फार डिस्टन्ससाठी, हाऊ लॉंग स्पेसिफिक टाइमसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ते जे बघितलेले असतात, व्हॉट बाय कशाद्वारे, व्हॉट फॉर कशासाठी, व्हॉट इन कशामध्ये, आणि व्हॉट नंबर म्हणजे कितवा. हे सगळे आपल्याला कीवर्ड तिथं लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला काय बनवायचं आहे, क्वेश्चन. मग क्वेश्चन बनवायचं तुम्हाला शिकवत आहे मी की WH क्वेश्चन कसा बनवायचा. यूज WH वर्डचा यूज करून आपल्याला WH क्वेश्चन बनवायचा आहे. इथं बघा मेकिंग काय दिलेलं आहे तिथं, मेकिंग WH क्वेश्चन. आता बघा मेकिंग WH क्वेश्चन इथं अंडरलाईन करून दिलेलं माय प्लॅनला. त्याच्यानंतर टू गो क्लास, त्याच्यानंतर अ फ्यू आर. आता इथं चेक करून घ्या, याला ज्याला अंडरलाईन करून दिलेलं आहे तर याला आपल्याला प्रश्न करायचा आहे. प्रश्न करत असताना हे प्रश्नामध्ये असणार आहे का, नाही, कारण हेच तर माझे उत्तर आहे. हेच जर माझे आन्सर असणार असेल तर हे क्वेश्चनमध्ये असणार का बेटा, नाही. आता चेक करा, जर मला क्वेश्चन जर करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की पहिली गोष्ट WH क्वेश्चन करत असताना मी तुम्हाला पहिली असं शिकवलेलं की येस नो टाईप क्वेश्चन कसा बनवायचा. येस नो टाईप क्वेश्चन बनवावे. याचा काय बनवणार आपण, यस किंवा नो टाईप काय रे क्वेश्चन बनवणे. पहिली गोष्ट तुम्ही काय करणार, पहिली मेथड काय की हे जे सेंटेन्स तुम्हाला दिलेलं आहे याचं तुम्ही येस नो टाईप क्वेश्चन बनवणार जे काय आहे ते. आणि त्याच्यानंतर जर बघितलं दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला जे अपेक्षित आहे, अपेक्षित जो उत्तर आहे की नाही. आता मला सांगा, मला अपेक्षित उत्तर माय प्लॅन आहे, इथं टू गो क्लास आहे, इथं अ फ्यू आर आहे. मग इथं जर चेक जर अपेक्षित जो आन्सर आहे की नाही, आन्सरचे WH वर्ड घ्यायचा आहे. अपेक्षित जो समजा आन्सर आहे त्याचा काय घ्यायचा आहे, WH वर्ड. पहिली गोष्ट मला सांगा याचा येस नो टाईप क्वेश्चन कसा बनेल.
तर तुम्हाला माहिती आहे हॅज इथं हेल्पिंग वर्ब आहे, ॲक्सेप्टेड इथं मेन वर्ब आहे. तर येस नो क्वेश्चन बनत असताना हा हॅज कुठे जाणार बेटा, शीच्या अगोदर म्हणजे सब्जेक्टच्या अगोदर. मग काय होणार तर सेंटेन्स हॅज. आता मी डायरेक्ट घेत आहे कारण की तुम्हाला मी येस नो टाईप क्वेश्चन बरेचदा शिकवलेला आहे. हॅज कुठे जाणार सब्जेक्टच्या अगोदर, हॅज शी ॲक्सेप्टेड, बरोबर आहे की नाही. माय प्लॅन येणार का, नाही, कारण की त्यालाच तर आपल्याला क्वेश्चन करायचं आहे. आणि आता मला सांगा माय प्लॅन हे टाइम आहे का, माय प्लॅन हे प्लेस आहे का, माय प्लॅन हा रिझन आहे का, माय प्लॅन हा मॅनर आहे का, हा डिस्टन्स आहे का. मग हे तुम्हाला चेक करावं लागेल. माय प्लॅन आहे तरी काय, सब्जेक्ट आहे का, ऑब्जेक्ट आहे का, हो ऑब्जेक्ट आहे तो. मग कशाचं उत्तर आहे, मी म्हटलं शी हॅज ॲक्सेप्टेड माय प्लॅन, तिनं माझं प्लॅन ॲक्सेप्ट केला आहे. मग मला सांगा मी म्हटलं की तिनं माझं काय ॲक्सेप्ट केलं, तर उत्तर काय भेटणार आपल्याला, माय प्लॅन. मग इथं लक्षात येतं ना की हा जो माय प्लॅन आहे की नाही याला कशाने क्वेश्चन केला जाणार, याला क्वेश्चन केला जाणार व्हॉटने, आहे की नाही. थोडं इंग्लिशचा सेन्स डेव्हलप करा, थोडं वाचन करा बेटा. इथं जर बघितलं व्हॉटने तिथं क्वेश्चन केला जाणार कोणाला, माय प्लॅनला. तर WH वर्ड आपण जर बघितलं ना तर जसं तुमचं येस नो टाईप क्वेश्चन झालं त्याच्या अगोदर फक्त WH वर्ड ठेवून द्या, आहे की नाही. म्हणजे असं झालेलं आहे तुमचा हा WH क्वेश्चन इथं निर्माण झाला. ओके चला, पहिली जर गोष्ट जर बघितलं तर येस नो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं जे काही आपल्याला आन्सर अपेक्षित आहे त्याच्यासाठी तुम्हाला तो WH वर्ड तिथं घ्यायचा आहे. मग मला सांगा मी इथं व्हॉट घेतलं, व्हेन घेऊ शकतो का मी, नाही, कारण की माय प्लॅनला व्हेननी क्वेश्चन केल्या जाते का, नाही. परत मला सांगा टू गो क्लास, आता हा म्हणत आहे आय स्टॉप वर्क टू गो क्लास. मग याचा अर्थ असं झालेला आहे की मी माझं काम थांबवलं किंवा मी काम थांबवलं टू गो क्लास, शाळेला जाण्यासाठी किंवा क्लासला जाण्यासाठी. आता मला सांगा क्लासला जाण्यासाठी हे काय आहे, हे कारण आहे, रिझन आहे. मी म्हटलं काम थांबवलं, क्लास थांबवलं, कशासाठी, तर क्लासला जाण्यासाठी. मला दुसरीकडे क्लासला जायचं आहे किंवा कॉलेजला जायचं आहे, याचा अर्थ काय झालेला आहे, मी क्लास थांबवलं, मी माझं काम थांबवलं. का थांबवलं, की समोर दिलेलं आहे टू गो क्लास. का थांबवलं, मी प्रश्न काय करणार, का थांबवलं बाबा, तर टू गो क्लास. आता तुम्हाला काय वाटतं की टू गो क्लास हे जर बघितलं ना सर हे प्लेस दिसत आहे, वेअर. तो म्हणत आहे का की कुठे थांबवलं, नाही, तो काय म्हणत आहे का थांबवलं. का थांबवलं याचा अर्थ हा प्रश्न कशाने केला जाणार, इथं परत म्हणू शकतो व्हायने क्वेश्चन केला जाणार. कशाने क्वेश्चन केला जाणार, व्हाय. आता मला एवढं सांगा की याचा WH बनवण्याच्या अगोदर तुम्हाला यशनो बनवायचा आहे. यशनो बनवत असताना तुम्हाला माहिती आहे की हा V2 आहे, V2 मधून कोण निघणार बेटा, डीड. डीड कुठे जाणार, सब्जेक्टच्या अगोदर. सब्जेक्ट कोण आहे, आय. त्याच्या अगोदर कोण गेला, डीड. त्याच्यानंतर काय असेल, आय. आता परत मला सांगा इथं स्टॉपड घेणार का तुम्ही, नाही. इथं फक्त काय घ्यायचं, स्टॉप जो हा V2 आहे याच्यातून फक्त आपण काय घेणार, STOP V1 घेणार. तुम्हाला माहित आहे याचं ऑपरेशन होतं नाही, डीड हा समोर गेला, स्टॉप इथं शिल्लक राहिला. आणि समोर जो दिलेला आहे वर्क तुम्ही ॲज इट इज इथं लिहून टाकणार. आणि इथं जर बघितलं टू गो क्लास लिहिणार का आपण, नाही, कारण की त्यालाच तर मला काय करायचं आहे, क्वेश्चन करायचं आहे. इज दॅट क्लिअर, ओके ना. चला समोरचा पण समजून घ्या. आता मला सांगा, आता हा झाला येस नो टाईप क्वेश्चन. हा येस नो टाईप क्वेश्चन बनत असताना आता आपल्याला जर WH क्वेश्चन जर बनवायचं असेल तर अपेक्षित आन्सरचा काय घेणार आपण, WH वर्ड. सांगा अपेक्षित आन्सर कशा काय आपल्याला, टू गो क्लास. मग याच्यासाठी WH वर्ड काय येणार, वाय. वायला समोर घेऊन घ्या, वाय डीड आय स्टॉप वर्क. वाय डीड आय स्टॉप वर्क. येते तुमच्या लक्षामध्ये. समोरचा सेंटेन्स चेक करा, रमन लॉक द डोअर अ फ्यू आर. बरोबर आहे. आता इथं जर बघितलं तर अ फ्यू आर हे काय, हे टाइम आहे, ही वेळ आहे. टाइमला कशाने क्वेश्चन केलं जाणार, तर टाइमला क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे व्हेननी क्वेश्चन केलं जाणार. कशाने क्वेश्चन केलं जाणार, व्हेननी. व्हेननी जर क्वेश्चन जर करायचं असेल तर आता मी डायरेक्ट क्वेश्चन करणार, व्हेन. व्हेन लॉकमधून कोण निघणार बाहेर, डीड. डीड कुठे जाणार, सब्जेक्टच्या अगोदर. मग कोण लिहिल्या जाणार, रमन म्हणजे सब्जेक्ट. त्याच्यानंतर काय असेल इथं V1. इथं काय असेल तो V1. व्हेन डीड रमन लॉक द डोअर. शेवटी काय असणार तो क्वेश्चन मार्क. अ फ्यू आरला तिथं क्वेश्चन केला जाणार, अ फ्यू आरलाच क्वेश्चन करायचं आपल्याला, म्हणून तो क्वेश्चन मध्ये लिहिल्या जाणार का नाही इथं चेक करून घ्या. हे असे सेंटेन्स आहे जे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. चला समोरचे सेंटेन्स पण बघू घेऊया. चला आता पटपट तुम्हाला सांग ना, एव्हरीडे. एव्हरीडे काय सांगतो हा, टाइम. काय सांगतो, टाइम. टू दिल्ली. दिल्ली ज्याला तुम्ही म्हणता, हे काय सांगते, प्लेस. म्हणजे कशाने क्वेश्चन केलं जाणार, व्हेअरने. त्याच्यानंतर 15 किलोमीटर काय, हे डिस्टन्स आहे. हे काय बेटा, डिस्टन्स आहे.
हे काय डिस्टन्स. त्याच्यानंतर आता मला पटपट सांगा तुम्ही की टाइमला क्वेश्चन कशाने केला जाणार, व्हेननी. व्हेन नोरा प्लेज आहे, प्लेजमधून कोण निघणार बाहेर, डज. बरं आहे का. इथं कोण असेल, नोरा. समोर काय असेल, फक्त प्ले. येते तुमच्या लक्षामध्ये. तर तो जर प्ले जर असेल तर आता मला एवढं सांगा की इथं प्ले घेतलेला आहे तुम्ही, समोर जर बघितलं काय दिलेलं आहे, हॉकी. इथं काय दिसते, हॉकी. आणि शेवटी काय लिहिलं जाणार, क्वेश्चन मार्क. दिल्ली आहे, याला प्रश्न करा कशाने, तर वेअरने, कारण तो प्लेस आहे. वेंटमधून कोण निघणार बाहेर, V2 आहे तर डीड निघणार. त्याच्यानंतर कोण आहे, राखी सावंत. बरोबर आहे, राखी आहे फक्त, सावंत नाही. त्याच्यानंतर चेक करा, वेंटच्या समोर काय दिसतो, गो. आता मला सांगा, वेंटचं ऑपरेशन करत असताना तुम्हाला माहिती आहे की डीड बाहेर निघाला नाही, इथं काय राहणार शिल्लक V1. आणि समोर टू दिल्ली लिहिणार का आपण, नाही, इथं क्वेश्चन लिहिणार. चला, नागपूर इज 150 किलोमीटर फ्रॉम अमरावती आहे की नाही, डिस्टन्स आहे. तर तुम्हाला माहित आहे हाऊ फारने क्वेश्चन केला जाणार. मग मला सांगा इथं काय होणार, तो की हाऊ फार. बघितलं ना आपण डिस्टन्ससाठी कशाने क्वेश्चन केला जाणार, हाऊ फारने. हाऊ फार, ठीक आहे. आता मला सांगा इज कुठं जाणार, नागपूरच्या अगोदर. हाऊ फार इज नागपूर, ठीक आहे. हाऊ फार इज हे सब्जेक्टच्या समोर जाणार, हाऊ फार इज नागपूर, ठीक आहे. फ्रॉम काय असेल समोर, अमरावती, AMT. बरोबर आहे की नाही, असं ते असणार आहे. पण याच्यामध्ये काय केलेलं आहे मी की 150 किलोमीटर ते दाखवलेलं आहे का, नाही, कारण की त्यालाच आपल्याला क्वेश्चन करायचा आहे. तोच माझ्यासाठी आन्सर आहे. तो आन्सर जर असेल तर तो क्वेश्चन मध्ये असणार का, नाही. हाऊ फार इज नागपूर फ्रॉम का रे, अमरावती. मग किती लांब आहे काय, तर नागपूर या समजा अमरावतीपासून. येते तुमच्या लक्षामध्ये, असे क्वेश्चन बनणार तिथं. चला, समोरचा सेंटेन्स चेक करा. दीपा स्टे ॲट माय होम बिकॉज ऑफ हेवी रेन. मग दीपा जे समजा माझ्या घरी थांबली, बरोबर आहे की नाही, बिकॉज कारण की पाऊस खूप चालू होतं, बरोबर आहे की नाही. कारण की इथं काय दिलेलं आहे, बिकॉज ऑफ हेवी रेन. मग बिकॉज जर असेल तर याचा अर्थ हा 100% रिझन आहे. रिझन जर असेल तर कशाने क्वेश्चन केला जाणार, वायनी समोर क्वेश्चन करा, काय होणार तो, वाय. आता स्टे हा जर बघितलं V2 आहे, काढा त्याच्यातून, कोण निघणार बाहेर, डीड. समोर काय लिहिलं जाणार, दीपा आहे की नाही. त्याच्यानंतर स्टे मधून काय जर बघितलं, स्टे मधून जर बघितलं डीड बाहेर जर काढला तर V1 शिल्लक राहणार. म्हणजे फक्त इथं काय असेल, स्टे ॲट माय होम. शेवटी काय असेल तो क्वेश्चन मार्क. येत्या लक्षामध्ये, वाय डीड दीपा स्टे ॲट माय होम. त्यानंतर बघा, अ रेड कार दिसत आहे इथं, अ रेड कार. मग आपण जर बघितलं, शी लाईक्स अ रेड कार. मग तिला ज्या समजा एक लाल कार आवडते. मग याचा अर्थ काय, इथं जर बघितलं तर लाल कार आवडते, बरं. कार आवडते असं म्हटलं का त्यांनी, नाही. इथं चॉईस आहे किंवा सिलेक्शन म्हणू शकतो, कोणती, इथं लाल कलरची. याचा अर्थ काय, इथं सिलेक्शन किंवा चॉईस आहे. सिलेक्शन किंवा चॉईस जर असेल तर तो प्रश्न असं बनणार, विच कार. हा, इथं लक्षात ठेवायचं काय, विच कार. कार येणार विच सोबत, कारण की आपण बघितलं होतं की विच हे कशासाठी येतो, सिलेक्शन किंवा चॉईससाठी. विच कार घेऊन घ्या इथं, कारण की विच सोबत कोण येणार, कार. हा आपला म्हणू शकतो इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे विच, तर त्याच्यासोबत कार हा नाऊन येणार, विच कार. आता लाईक्स आहे तर याच्यातून कोण निघणार बाहेर, डज. बरोबर आहे. समोर काय असणार, शी. आणि त्याच्यानंतर जर बघितलं काय असेल रे, लाईक हे V1. मग विच कार डज शी लाईक. तर लक्षात येते की कोणती कार आवडते तिला, तर आपण म्हणू शकतो रेड कलरची. त्याच्यानंतर बघ, ही सॉ अमोज बाईक देअर. कोणाची म्हणजेच काय रे, हुजनी जर क्वेश्चन जर केला तर तुम्हाला माहिती आहे की काय मिळणार आपल्याला, मालकी. हुज कार, हुज बाईक. मग आपण म्हणू शकतो कशाने क्वेश्चन करणार, हुज बाईक. मग कोणाची बाईक, ही स्वा आहे की नाही. मग इथे जर बघितलं तर स्वा हा V2 आहे, परत म्हणू शकतो हुज बाईक डीड ही सी देअर. याचा अर्थ काय झाला, कोणाची बाईक त्यांनी तेथे पाहिली. कोणाची बाईक पाहिली रे, तर याचं उत्तर काय मिळणार, अमोलची बाईक. येते तुमच्या लक्षामध्ये. चला, देअर इज सम वॉटर्स इन द ग्लास. आता मला सांगा, सम वॉटरला इथं क्वेश्चन करायचं आहे. सम वॉटर जर बघितलं हे काय आहे, तर हे अनकाउंटेबल नाऊन आहे. मग अनकाउंटेबल नाऊन जर असेल तर त्याला आपण कशाने क्वेश्चन करतो, हाऊ मच की हाऊ फार की हाऊ मेनी. तर हाऊ मच, बरं आहे. इथं काय असेल, हाऊ मच. वॉटर त्याला जोडून टाका, हाऊ मच वॉटर. ठीक आहे. इज देअर इन द ग्लास, इज
देअर इन द ग्लास, शेवटी काय असणार ते क्वेश्चन मार्क. बघा हाऊ मचनी आपण क्वेश्चन केला, कशाला वॉटरला, कारण की तो जर बघितलं अनकाउंटेबल आहे. हाऊ मच वॉटर, इजला कुठं घेऊन गेलो आपण, देअरच्या अगोदर, हे इज देअरच्या अगोदर इज आलेलं आहे, त्याच्यानंतर देअर, त्याच्यानंतर इन द ग्लास, आणि शेवटी काय असतो क्वेश्चन मार्क. इज दॅट क्लिअर? कारण की हे सगळं पॉईंट आपण बेसिकच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. हां, आता बघा याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारले त्याने, व्हॉट वुड बी द राईट क्वेश्चन फॉर गेटिंग द अंडरलाईन वर्ड्स. आता बघा, राहुल टोल्ड सौरभ टू मीट हिम ॲट द स्टेशन इन द इव्हनिंग. मग एवढं मोठं जेव्हा क्वेश्चन देत असतो तो राजेशवाला की कंबाईनला हा विचारलेला आहे की जर बघितलं राहुल टोल्ड सौरभ टू मीट हिम ॲट द स्टेशन इन द इव्हनिंग. आता जर बघितलं राहुलनी समजा आपण म्हणू शकतो कोणाला, सौरभला सांगितलं, काय सांगितलं चेक करा, काय सांगितलं, टू मीट हिम, त्याला भेट, ॲट द स्टेशन, कुठे, तर स्टेशनवर, इन द इव्हनिंग. पण इथं जर बघितलं फक्त तो इथं टू मीट किंवा फक्त तो ॲट द स्टेशन किंवा इन द इव्हनिंग असं दिलेलं आहे का, म्हणजे अंडरलाईन फक्त इन द इव्हनिंगला दिलेलं आहे का किंवा ॲट द स्टेशनला दिलेलं आहे का. सर इन द इव्हनिंग हे टाइम सांगत आहे, मग व्हेननी सुरुवात होणार तो सेंटेन्स, कुठे ते दिसते का तुम्हाला, नाही. ॲट द स्टेशन हे जर बघितलं सर हे प्लेस आहे, तर व्हेरनी तो क्वेश्चन सुरुवात होणार. मग मला सांगा व्हेर पण दिसतो का आपल्याला, नाही. कारण की इथं जर बघितलं फक्त आपण म्हणू शकतो टाइम खाली किंवा फक्त तिथं प्लेस खाली अंडरलाईन करून दिलेलं आहे का, नाही. टू मीट हिम ॲट द स्टेशन इन द इव्हनिंग, तर हे जर पूर्णच्या पूर्ण जर बघितलं तर हे पूर्णच्या पूर्ण आपण म्हणू शकतो काय सांगितलं ते तिथं दिलेलं आहे. चेक करा, व्हॉटनी क्वेश्चन करूया, हुनी क्वेश्चन करूया, हुमनी क्वेश्चन करूया, परत हुनी क्वेश्चन करूया. आता मला एवढं सांगा तुम्ही की हुमनी जेव्हा आपण क्वेश्चन करत असतो तर आपल्याला कोण मिळत असतो, तर आपल्याला मिळत असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मिळतो, पण तो कोण असतो, तर तिथं जर बघितलं पर्सन असतो की नॉन पर्सन असतो, तर पर्सन असतो, पर्सन. हुम, कोणाला, कोणाला. मग मला सांगा कोणाला सांगितलं तर सौरभला सांगितलं, सौरभच्या खाली अंडरलाईन करून दिलेलं आहे का, नाही. मग कोणाला, तर इथं टू मीट हिम ॲट द स्टेशन इन द इव्हनिंग, हे उत्तर मिळणार का, नाही ना बेटा. इथं जर बघितलं कोणाला म्हणत आहे, याचा अर्थ होत आहे की हुमनी क्वेश्चन केला जाणार का, नाही. हुनी क्वेश्चन केल्याच्या नंतर आपल्याला सब्जेक्ट मिळत असतो, हु म्हणजे कोण. मग मला एवढं सांगा की हु म्हणजे कोण, हे सब्जेक्टिव्ह केस आहे का, सब्जेक्टिव्ह केस तर राहुल आहे. राहुल हा माझ्यासाठी सब्जेक्ट आहे, त्याला क्वेश्चन करायचं सांगत आहे का तो, नाही. तो म्हणत आहे जिथं अंडरलाईन तुम्हाला दिसत आहे त्याला काय, या अंडरलाईन वर्ड्सचा आन्सर काय असणार. इथं चेक करा, हुनी पण क्वेश्चन केला जात नाही, परत हुनी पण क्वेश्चन केला जात नाही. याचं उत्तर जर बघितलं गर्दीमध्ये कोणी पॉकेट मारली, तर इथं तुम्हाला दिसते व्हॉट डिड राहुल टेल सौरभ. मग तो म्हणत आहे की व्हॉट डिड राहुल टेल सौरभ, की राहुलने सौरभला काय सांगितलं, काय काय सांगितलं, टू मीट हिम, त्याला भेट, ॲट द स्टेशन, स्टेशनवरती, इन द इव्हनिंग. मग हे पूर्णच्या पूर्ण सांगितलं कोणाला, सौरभला, कोणी तर राहुलने. मग इथं लक्षात ठेवा की काय सांगितलं व्हॉट ते तिथं दिलेलं आहे. इथं मला सांगा हुनी क्वेश्चन केलं, कोणाला, कोण सांगतो असं सांगत आहे का तो, नाही. कोणाला सांगितलं असं सांगत आहे का, मग कोणाला सांगितलं तर सौरभला. मग सौरभच्या या नावाच्या खाली अंडरलाईन करून दिलेलं आहे का, नाही. तो देतो कुठं आहे, आन्सर काय पाहिजे त्याचं, तर त्याचा आन्सर असणार पहिला नंबर जो ऑप्शन आहे की नाही, हे माझ्यासाठी करेक्ट असणार. ओके, चला असे क्वेश्चन तुम्हाला दिसणार एक्झाममध्ये जे अतिशय महत्त्वाचे राहणार आहे. ओके, समोरचा पॉईंट समजून घ्या, जिरंट आणि इन्फिनिटिव्ह. जिरंट आणि काय दिसतो, इन्फिनिटिव्ह. आता बघा बेटा, जेव्हा आपण V4 बघितलं होतं, V4 किंवा जेव्हा V1 बघितलं होतं, तर V4 हा एकटा येतो का, नाही. तर हा 2B च्या लेकरासोबत येतो. कोण, V4 जर मेन वर्ब म्हणून आला तर हा कोणासोबत येतो, 2B च्या लेकरासोबत. आणि V1 जर बघितलं जर मेन म्हणजे वर्ब म्हणून आला, वर्ब म्हणून, तर हा एकटा येतो. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेले आपण एकटे येतात हे V1. V4 हा 2B च्या लेकरासोबत येतो. पण इथं काय दिलेलं आहे की जिरंट म्हणजे काय होतं, की जिरंट म्हणजे की वर्बला ING जोडलेला असतो. जिरंट म्हणजे काय लक्षात ठेवणार तुम्ही, ING. कोणाला, तर वर्बला. वर्बला काय जोडून असतो, ING. पण मला इथं असं म्हणायचं आहे की हा जो जिरंट आहे वर्बला ING जर असेल तर हा इथं याचं फंक्शन जर बघितलं, फंक्शन वर्ब नसतो. हा वर्ब असतो का, नाही. म्हणजे याचं जर फंक्शन जर बघितलं, फंक्शन याचं जर कार्य जर बघितलं तर हा वर्ब असतो का, नाही. तर काय असतो हा, तर हा नाउन असतो. हा काय असतो, नाउन. पण त्याला काय म्हणणार आपण, त्याला आपण म्हणणार जिरंट. त्याला जर ING जोडला गेला असेल तर तो काय असेल माझ्यासाठी जिरंट. पण त्याचं फंक्शन काय असणार, तो नाउन असणार. ओके, चला समोरचं पण समजून घ्या की इथं दिलेलं आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह
इन्फिनेटिव्ह म्हणजेच काय की इथं हा जो वर्ब आहे V1 याला जोडलेला असतो 2 + V1, म्हणजे हा काय असतो 2 + V1, तर त्यालाच काय म्हणणार आपण इन्फिनेटिव्ह. जसं मी एक्झाम्पल बघत आहे तर मी म्हणत आहे की टू प्ले, काय म्हटलं बेटा, टू प्ले, टू आस्क, हे काय झाले माझ्यासाठी, हे झाले इन्फिनेटिव्ह, हे काय झाले इथं इन्फिनेटिव्ह. तसं इथं एक्झाम्पल म्हणू शकतो आपण की जर समजा वर्बला आयएनजी जोडलं असेल, उदाहरण जर बघितलं तर मी म्हटलं प्लेइंग, काय म्हटलं प्लेइंग, तर प्लेइंग काय झालं माझ्यासाठी, तर प्लेइंग झालेलं आहे जिरण, प्लेइंग काय झालं जिरण, आणि 2 + V1 हे माझ्यासाठी काय असणार इन्फिनेटिव्ह असणार. ओके चला इथं जर समजून जर घेतलं, आता मला एवढं सांगा की तो जर असं देत असेल आपल्याला 2 + V1 म्हणजेच काय असेल इन्फिनेटिव्ह, 2 + V1 म्हणजे काय असणार तो इन्फिनेटिव्ह, पण तो जर 2 + असं V2 देत आहे, टू प्लेड, मग मला सांग हे बरोबर आहे का, नाही रॉंग आहे सर, कारण 2 + V2 देत आहे, 2 + V1 पाहिजे त्याला आपण इन्फिनेटिव्ह म्हणणार. मग इथं अजून तो 2 + प्लेइंग देत आहे, याचा अर्थ काय देत आहे तो V4 देत आहे, हे चालेल का, नाही चालणार, कारण की तो म्हणत आहे की 2 + जर V1 जर असेल तरच त्याला काय म्हणा इन्फिनेटिव्ह म्हणा, म्हणजे हे बरोबर आहे, बरोबर आहे. पण इथं 2 + V2 देत आहे तर हे बरोबर आहे का इन्फिनेटिव्ह, नाही, तर इथं तर V1 पाहिजे होतं, इथं दिलं काय V2 तुम्हाला, तर हे रॉंग आहे, बरोबर आहे. इथं 2 + V4 देत आहे, तो आयएनजी देत आहे, आयएनजीचा अर्थ काय झाला V4, पण मला एवढं सांगा की 2 + V4 असणार का, नाही 2 + V1च असणार. इन्फिनेटिव्ह, बरं इन्फिनेटिव्ह टिव, बरं याचा अर्थ काय 2 लक्षात ठेवायचं इथं. आणि जिरणमध्ये तुम्हाला दिसते, जिरणमध्ये जी आहे तर आयएनजी फॉर जिरण, आयएनजी फॉर काय रे जिरण, आणि इन्फिनेटिव्ह म्हणजेच काय 2 असेल तिथे, येत्या तुमच्या लक्षात 2 + V1 म्हणजे इन्फिनेटिव्ह. मग सर हे वर्ब असतात का, तर नाही, परत तुम्हाला सांगेल की हा इन्फिनेटिव्ह जो आहे समजा वर्ब असतो का, नाही वर्ब नसतो, तर हे काय असतो, याचं फंक्शन जर बघितलं हा नाऊन असतो. ओके चला आता इथं जर बघितलं वर्ब हे काय सांगतो, ऍक्शन सांगतो किंवा स्टेट सांगत असेल. आता मला सांग वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा याच्यामध्ये चेक करा, एक्सरसाइज म्हणू शकतो काय की वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज. आता मला सांगा इज याच्यामध्ये वर्ब आहे, पण इथं तो वॉकिंग करत आहे का, वॉकिंग करण्याची इथे ऍक्शन होत आहे का, नाही, कारण की आपण म्हणू शकतो ना की तो वॉकिंग करत आहे, हे वाक्य बरोबर आहे. किंवा इथं सेंटेन्स समजून घ्या, इथं मी तुम्हाला दाखवतो, शी इज वॉकिंग, शी इज काय रे वॉकिंग, याचा अर्थ काय झाला, ती वॉकिंग करत आहे. पण मला सांगा या सेंटेन्समध्ये वॉकिंग करण्याची ऍक्शन होत आहे का, नाही होत आहे. याच्यामध्ये जर बघितलं हा वॉकिंग जो तुम्हाला दिसत आहे हा वर्ब आहे बेटा, वर्ब, पण याच्यामध्ये म्हणत आहे की वॉकिंग करणं हे चांगली आपण म्हणू शकतो एक्सरसाइज आहे. मग मला एक गोष्ट लक्षात येते की काय लक्षात येते की हा वॉकिंग जो आहे तर हा वर्ब आहे का, नाही, वर्ब हा इज आहे, हा जिरंट आहे, कारण की त्याला काय जोडला गेलेला आहे, सांगा मला काय जोडला गेलेला आहे, त्याला आयएनजी जोडला गेलेला आहे, याचा अर्थ काय झाला, हा जिरंट झाला, काय झाला रे जिरंट. शी लाइक्स डान्सिंग, तिला नाचणं आवडते, तिला नाचणं आवडते, पण मला सांगा ती नाचत आहे का, ती असं आहे का, शी इज डान्सिंग, बघा शी इज डान्सिंग, आणि समोरील जो सेंटेन्स दिलेला आहे तुम्हाला शी लाइक्स डान्सिंग, याच्यामध्ये फरक आहे. इथं जर बघितलं तर इथं डान्सिंग वर्ब आहे, पण या सेंटेन्समध्ये शी लाइक्स डान्सिंग जर चेक जर केलं तर याच्यामध्ये वर्ब कोण आहे, लाइक्स हे वर्ब आहे, आणि डान्सिंग काय सर, तर डान्सिंग जिरंट आहे बेटा, जिरंट, तो वर्ब आहे का, नाही, तो नाऊन म्हणून तिथं फंक्शन करत आहे. मग जर डान्सिंग तिथं जर बघितलं, आपण फक्त एवढंच म्हणत आहे की ती डान्स करत आहे, दुसऱ्यावाला सेंटेन्स, पण मी म्हटलं की तिला डान्स आवडते, याचा अर्थ इथं डान्स करण्याची ऍक्शन होत आहे का, नाही होत आहे. समजून घ्या इथं वर्ब कोण आहे, लाइक्स, डान्सिंग हे माझ्यासाठी जिरंट आहे आणि तो नाऊन आहे, तो काय नाऊन आहे. टू वॉक इज युजफुल, टू वॉक इज काय युजफुल, मग इज काय असेल, वर्ब असेल, इज काय असेल, वर्ब असेल. आणि त्याच्यानंतर जर बघितलं टू वॉक हे काय आहे, तर यांना म्हणू शकतो आपण की तो काय असणार. आता मी म्हणत आहे की टू वॉक इज युजफुल, परत मला असं म्हणायचं की तिथं वॉक करण्याची ऍक्शन होत आहे का, ही वॉक्स देअर, आपण म्हणू शकतो तो तेथे काय करत आहे, वॉक करतो. पण मी म्हणत आहे की टू वॉक इज युजफुल, की वॉक करणं हे चांगलं आहे, युजफुल आहे. मग इथं वॉक करण्याची ऍक्शन होत आहे का, नाही,
म्हणजे इथं वर्ब आहे का तो नाही. मग याला जर बघितलं याला 2+V1 म्हणू शकतो. 2+V1 म्हणजेच काय आपण म्हणू शकतो याला इन्फिनिटिव्ह आहे तो काय असेल माझ्यासाठी इन्फिनिटिव्ह. आता हे काय आहे काय नाही आहे हे सगळं आपल्याला समोरच्या लेक्चरमध्ये येणारच आहे. कारण की हा परत म्हणू शकतो की हा बेसिकचा लेक्चर आहे, शेवटचा बेसिकचा लेक्चर आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर तिथं मी तुम्हाला सांगू शकणार नाही की 2+V1 हे इन्फिनिटिव्ह आहे म्हणून. कारण की इथं तुम्हाला मी सगळं सांगायचं की 2+V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह आणि ING फॉर जिरंट लक्षात ठेवायचं. मग तिथं असंही माझ्यावर वेळ आली नाही पाहिजे की हे जिरंट आहे सर आणि हे इन्फिनिटिव्ह आहे, परत तुम्हाला सांगण्याची वेळ आली पाहिजे का नाही. कारण हे इथं चेक करून घ्या, हे समजून घ्या. इथं तुम्हाला एवढंही समजलं की 2+V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह असतो आणि ING वर्ब म्हणून जर नसेल तर तो जिरंट असतो. बस एवढं जरी कळालं ना तरी सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. कारण की समोरच्या लेक्चरमध्ये ते येणारच आहे. ते परत हे पॉईंट जेवढे बेसिकच्या लेक्चरमध्ये आपण पॉईंट बघितले ना ते परत रिपीट होणार आहे. काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ओके, चला समोरचा सेंटेन्स चेक करूया काय म्हणतो काय नाही. चला रे बाबांनो समजून घ्यायचं. आय वॉन्ट टू डान्स सांगा काय इथं इन्फिनिटिव्ह. त्याच्यानंतर आय वॉन्ट टू आस्किंग. आता बघ टू आस्किंग एक तर 2+V1 घ्या नाही तर आस्किंग घ्या म्हणजे इथं काय येणार टू आस्क, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर नोरा लाईक टू प्लेइंग, परत मला सांगा चालेल काय नाही. एक तर 2+V1 घ्या नाही तर डायरेक्ट प्लेइंग घ्या. ओके, असं एक तर जिरंट घ्या नाही तर इन्फिनिटिव्ह घ्या. हे दोन्ही करत आहे. ते का इन्फिनिटिव्ह जिरंट आहे की इन्फो जिरंट असं करणार का आपण त्याला नाही. टू आस्क V1 इथं डायरेक्ट प्लेइंग आहे. ओके, चला असे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. काइंड्स ऑफ सेंटेन्स किंवा आपण म्हणू शकतो टाइप्स ऑफ सेंटेन्स, सेंटेन्सचे प्रकार किंवा आपण म्हणू शकतो जर चेक जर केलं तर कोणकोणते प्रकार आहेत ते चेक करा. बघा एक आहे आपल्याकडे असर्टिव्ह सेंटेन्स. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन होतात. काय कन्फ्युजन होतात की सर जर बघितलं की असर्टिव्ह सेंटेन्स कोणाला बनायचं बरोबर आहे. त्यालाच आयोग जर बघितलं तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पण म्हणते किंवा त्याला जर आयोग जर बघितला स्टेटमेंट पण म्हणत असतो. म्हणजे आयोगाकडे बरेच ऑप्शन आहे काय म्हणायचं आहे. त्याला तो असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो, त्याला तो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, त्याला तो स्टेटमेंट पण म्हणतो. कोणता हा पहिलावाला झाला आपला सेंटेन्सचा टाईप. दुसरा टाईप काय की त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स जर बघितला नवीन पॉईंट किंवा दुसरा पॉईंट आपण म्हणू शकतो की इम्परेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर जर बघितलं थर्ड आहे आपल्याकडे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. काय आहे तिथं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि लास्टमध्ये दिसतो तुम्हाला 4th नंबरचा एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता बघा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे याला आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य म्हणत असतो. म्हणजे याच्यामध्ये जर समजून जर घेतलं बेटा याच्यामध्ये समजून जर घेतलं तर याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब असते. म्हणजे स्टार्टिंग कशाने होणार सब्जेक्ट त्याच्यानंतर वर्ब आणि वाक्यामध्ये ऑब्जेक्ट जर असेल तर तो घ्यायचा. त्याला काय म्हटलं जाते असर्टिव्ह सेंटेन्स, त्यालाच म्हटलं जाते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, त्याला स्टेटमेंट पण म्हणत असतो आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे लक्षात ठेवा की इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय होते की इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये वाक्याची सुरुवात वर्बने स्टार्ट. इथं लक्षात ठेवा रे बाबा वर्बने सुरुवात, वर्बने काय होतं सुरुवात म्हणजे डायरेक्ट V1 ने हा स्टार्ट होतो वाक्य. V1 ने वाक्य काय होणार तिथं स्टार्ट होणार. त्याच्यानंतर जर बघितलं आता हे सगळं तुम्हाला दाखवणारच आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य किती आहे आपल्याकडे दोन आहे. एक व्हर्बल क्वेश्चन त्याला तुम्ही येस नो टाईप क्वेश्चन पण म्हणतात. येस नो टाईप काय रे क्वेश्चन. आणि दुसरा आहे WH क्वेश्चन बरोबर आहे. दुसरा काय आपल्याकडे WH क्वेश्चन. एक येस नो टाईप क्वेश्चन आणि दुसरा काय WH क्वेश्चन. असे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स दोन आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय इथं लिहून टाकायचं. बरेच जणांनंतर कन्फ्युज होतात. प्रश्नार्थक बरोबर आहे. प्रश्नार्थक काय रे वाक्य. याला प्रश्नार्थक वाक्य म्हटलं जाते, याला ते आज्ञार्थ वाक्य म्हटलं जाते आणि याला जर बघितलं विधानार्थी वाक्य म्हटलं जाते. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला उद्गारात्मक वाक्य. म्हणजे इथं जर बघितलं याच्यामध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं. हां प्रश्नार्थक वाक्यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात ठेवू शकतो की याच्यामध्ये क्वेश्चन मार्क येणार आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये डायरेक्ट वर्बनी सुरुवात होणार आहे. हा सब्जेक्ट वर्ब तिथं जर बघितलं लास्टमध्ये असर्टिव्ह सेंटेन्समध्ये शेवटी फुल स्टॉप दिसणार आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये काय होते की सब्जेक्ट आणि वर्ब, सब्जेक्ट आणि कोण वर्ब हा एंडिंगला दिलेला असतो बेटा. म्हणजे हा असं काहीतरी सेंटेन्स असणार, असं काहीतरी सेंटेन्स असणार आणि सब्जेक्ट आणि वर्ब हे कुठं असणार, सब्जेक्ट आणि वर्ब हे कुठं असणार एंडिंगला असणार लास्टमध्ये. आणि शेवटी तुम्हाला दिसेल की एक्सक्लामेटरी मार्क दिसेल, त्यालाच काय म्हणणार आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणणार. आता चेक करून घ्या. याचाच तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊन घ्या. समोर जर बघितलं किंवा आपण म्हणू शकतो तर हे नोट्समध्ये आलेलंच आहे, काही टेन्शन नाही. PDF मध्ये ते सगळं मी दिलेलं आहे. चला चेक करा. काइंड्स ऑफ सेंटेन्स याच्यामध्ये जर बघितला नोरा गोज टू स्कूल. आता मला सांगा इथं काय दिलेलं आपल्याला नोरा सब्जेक्ट आहे
गोज काय वर्ब आहे, म्हणजे सब्जेक्ट आणि वर्बनी सुरुवात झालेली आहे, तर हा स्टेटमेंट आहे माझ्यासाठी, की आपण म्हणू शकतो की हा असर्टिव्ह सेंटेन्स आहे. कोणता सेंटेन्स आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. शेवटी फुल स्टॉप पण दिलेला आहे. आता बघा, ओपन द डोअर, स्टॉप टॉकिंग. मग ओपन द डोअर, स्टॉप टॉकिंग हे काय, तर डायरेक्ट कशाने सुरुवात झालेलं आहे? वर्बनी. जेव्हा डायरेक्ट वर्बनी वाक्य सुरुवात होतो तर त्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो रे? इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणत असतो, इम्परेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर चेक करा, हाऊ दे कुड कम्प्लिटेड, हाऊ हॅव दे कम्प्लिटेड देअर प्रोजेक्ट. शेवटी काय दिसतो? क्वेश्चन मार्क. मग काय झाला? हा झाला सर येस नो टाईप क्वेश्चन. त्याच्यानंतर व्हॉट डीड राहुल टेल सौरभ, काय झाला परत? क्वेश्चन मार्क. तर इथं काय झाला? WH क्वेश्चन. मग WH क्वेश्चन असेल, येस नो टाईप क्वेश्चन असेल, तर याला आपण काय म्हटलं होतं? तर याला आपण म्हटलं होतं इंट्रोगेटिव्ह काय सेंटेन्स, किंवा आपण म्हटलं होतं की क्वेश्चन सेंटेन्स. बरोबर आहे की नाही? हे लक्षात ठेवायचं आहे. हाऊ नाईस इट इज. इट इज जर बघितलं, इट इज सब्जेक्ट आणि वर्ब आहे, आणि ते कुठं घेतलेलं आहे? वाक्याच्या शेवटी. आणि शेवटी काय दिलेलं आहे? एक्सक्लेमेटरी मार्क. यालाच काय म्हणणार आपण? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. यालाच काय म्हणणार आपण? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मग इथं जर बघितलं असर्टिव्ह सेंटेन्स झालं, हे दोन जर बघितलं तर आपण म्हणू शकतो इम्परेटिव्ह सेंटेन्स, हे दोन जर बघितलं तर येस नो टाईप क्वेश्चन आणि WH क्वेश्चन, आणि हा जर बघितलं तर हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल, की कारण की आपण जर बघितलं तर डिटेलमध्ये तो पॉईंट तिथं बघितलेला आहे. आता याच्यामध्ये जर चेक जर केलं तर समजून घ्या मित्रांनो, आतापर्यंत जे लेक्चर आहे हे बेसिकचे लेक्चर होते, आणि ते जे समजा समोरचे जे लेक्चर असणार आहे 80 ते 90 आपले लेक्चर असणार आहे समोर ग्रामरचे, तर ते जे 80 ते 90 लेक्चर आहे ना, ह्या 10 लेक्चरवरती फिरणार आहे. मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार? याच्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये बेसिकचे लेक्चर बघायचं आहे. तुम्हाला जरी डोक्यामध्ये असं येत असेल की सर हे बेसिकचे लेक्चर आहे, एवढे महत्त्वाचे नाही आहे, पण मी तुम्हाला कृपया करून म्हणत आहे की ते लेक्चर पहिले बघा तुम्ही. ते जर बघितले नाही, तुम्ही जर डायरेक्ट ॲडव्हान्स लेवलला तिथं जात असाल तर तुमची विकेट 100% तिथे जाणार म्हणजे जाणार. कारण की तिथं मी गुगली टाकणार आणि तुम्हाला विचारणार, मग तुम्हाला ते माहीतच नाही की गुगलीला तिथं कसं हँडल करायचं आहे. बरोबर आहे? तिथं तुमची विकेट जाणार. याच्यासाठी पहिल्यापासून तर 12 लेक्चर जे झालेले आहे ते तुम्ही डिटेलमध्ये तिथं बघत असा. त्याच्यानंतर उद्यापासून किंवा उद्याचा जो लेक्चर आहे तो टेन्स या टॉपिकवर येणार आहे, आणि तो एकदम ॲडव्हान्स लेवलचा येणार आहे. आणि तिथं आपली विकेट गेली पाहिजे का नाही, आणि तिथं आयोग टेन्स या टॉपिकवर असं कोणताच एक्झाम नसेल की टेन्स या टॉपिकवर प्रश्न विचारलं नाही. आणि तुम्हाला मी एवढं सांगत आहे की तुम्ही जेव्हा बेसिकचे लेक्चर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की टेन्स हा जो घटक आहे ना, विदाऊट फॉर्म्युला तुम्हाला तिथं दिसेल, किंवा आपण म्हणू शकतो ओळखता येणार, की तुम्हाला तो कोणताच फॉर्म्युला पाठ करण्याची गरज पडणार नाही की S + V1 + O + ऑब्जेक्ट काहीतरी असं वगैरे, S + काहीतरी ॲमिजार V1 + ING + O वगैरे, असं तुम्हाला कोणताच फॉर्म्युला तिथं पाठ करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही 0 सेकंदामध्ये ते टेन्स हे आयडेंटिफाय करणार. पण त्याच्यासाठी महत्त्वाचं काय? त्याच्यासाठी बेसिकचे लेक्चर महत्त्वाचे आहे. तर आपण टेन्स या घटकाला चालू करणार आहे, ॲडव्हान्स या घटकाला चालू करणार आहे. आणि नायक हा 1.0 जो इनिशिएटिव्ह आहे हा खूप महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होत असाल तर तुम्हाला माहीत आहे की जो आपला म्हणू शकतो यूट्यूब चॅनलवरती जो प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे लेक्चर बघायचे आहे, आणि त्याच्यानंतर समोरचे लेक्चर पण तुम्हाला बघायचं आहे, जे अतिशय महत्त्वाचं राहणार. रोजचे लेक्चर तिथे बघा, त्याची नोट्स काढा. नोट्स तर तुम्हाला मी शेअर केलेलीच आहे, पण त्याच्यामध्ये लिहायचं पण आहे. ठीक आहे? ती नोट्स पहिले काढून घ्या तुम्ही झेरॉक्स, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतरच हा व्हिडिओ बघा. ओके, चला सर्वांचं इथं स्वागत, अभिनंदन आहे की तुम्ही या ग्रुपला किंवा या इनिशिएटिव्हला तुम्ही तिथं जुळत आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पण ही गोष्ट किंवा हा जो डाटा आहे शेअर करा, लेक्चर शेअर करा, कारण की त्यांना पण या लेक्चरचे काय झालं पाहिजे? फायदा झाला पाहिजे. ठीक आहे? इथे थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.